नमस्कार. रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. कालचा जो दिवस होता 2 ऑक्टोबर 2025 हा अत्यंत महत्त्वाचा दिवस होता. तर स्पेशली बघायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रासाठी, कारण की 2 ऑक्टोबर हा गांधी जयंतीचा दिवस, त्याच्यामध्येच दसरा म्हणजे विजयादशमी आपण ज्याला म्हणतो, आणि त्याच्यामध्ये दसऱ्याला होणाऱ्या महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या सभा, ती जरांगेंची सभा असो, उद्धव ठाकरेंची सभा असो, की ती पंकजाताई मुंडेंची सभा असो, नेमकं या सगळ्या ठिकाणी काय काय घडलं महाराष्ट्रामध्ये, लोक सोशल मीडियावरती कसे व्यक्त झाले आणि त्याचं जे पडसाद आहे ते जनतेमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कसं पडू शकतं, याच्यावर आज मला बोलायचं आहे. काल रात्री म्हणजे दसऱ्याच्याच दिवशी संध्याकाळी संपूर्ण सोशल मीडियावर, फेसबुकवर, व्हॉट्सअप स्टेटसवर लोकांनी काय नेमकं मांडलं आहे, मत काय म्हटलं आहे, काय काय केलं, हे सगळं पाहून आज मी सकाळी म्हणजे 3 ऑक्टोबरला सकाळी मी व्हिडिओ काढत आहे. तर सगळ्यात पहिले मला गांधीजींबद्दल बोलायचं आहे. दसऱ्याचं तर स्टेटस जवळपास सगळ्यांनीच ठेवलं होतं, पण महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीचं स्टेटस काही जणांनी ठेवलं होतं. परंतु असे काही मला लोक भेटले की ज्यांनी नथुराम गोडसेचं स्टेटस ठेवलं होतं, म्हणजे ज्यांनी महात्मा गांधींना मारलं त्यांचं स्टेटस ठेवलं होतं. म्हणून आज या व्हिडिओमध्ये प्रमुख 2 मुद्द्यांवर मी बोलणार आहे. एक महात्मा गांधी वर्सेस नथुराम गोडसे, आणि दुसरा मुद्दा आहे की जरांगेचं एक असं वाक्य जरांगेंनी सांगितलं की ज्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भविष्यामध्ये वाद होण्याची चिन्ह आहेत. ह्या दोन्ही गोष्टीवर मला बोलायचं आहे. तर पहिले महात्मा गांधी आणि नथुराम गोडसेंवर मी बोलतो. तर पहा, महात्मा गांधी म्हणजे कोण? महात्मा गांधींना या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये कुणीही कुठल्याही जातीमध्ये ठेवत नाही, तर कुठल्या जातीचा त्यांना शिक्का लागलेला नाही. पूर्ण देशाचं नेतृत्व महात्मा गांधी हे आहेत. महात्मा गांधी हे असे नेते आहेत की जगामध्ये सगळ्यात जास्त मूव्हीज म्हणजे सिनेमे, सगळ्यात जास्त पुस्तकं आणि सगळ्यात जास्त देशांमध्ये मानणारे नेते म्हणजे महात्मा गांधी, ज्यांनी साऊथ आफ्रिकेमध्ये, दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊनसुद्धा जी निग्रो लोक आहेत, काळे लोक आहेत, गुलाम म्हणून वागवायचे अशा लोकांना न्याय द्यायचं काम महात्मा गांधींनी केलं. आणि भारतामध्ये महात्मा गांधीजींनी इंग्रजांना पळून लावण्याचं काम केलं. परंतु पुण्यामध्ये एकदा आपले माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस आले, त्यांच्या काकू आल्या होत्या, आणि ते असं म्हणल्या की आम्ही महात्मा गांधीजींसारखे नाही आहेत, म्हणजे आमच्या जर एक थोबाडीत मारली तर आम्ही दुसरा गाल पुढे करत नाही, आम्ही पुढच्याचं थोबाडीत मारतो. हा आमच्यात आणि महात्मा गांधीजींमध्ये फरक आहे. तर आज मला प्रमुख गोष्ट अशी सांगावीशी वाटते की भारतामध्ये सगळ्या राजांनी, जे काय राजे होते त्यांनी इंग्रजांविरुद्ध हार पत्करली होती. त्या राजांचं काहीही चालत नव्हतं. सगळे राजे इंग्रजांच्या हाताखाली काम करायचे, आणि या काळामध्ये शस्त्र घेऊन, बंदूक घेऊन, तोफा घेऊन, बॉम्ब घेऊन ही लढाई जिंकणं अशक्य होतं, हे गांधीजींच्या लक्षात आलं. म्हणून गांधीजींनी अहिंसेचा मार्ग स्वीकारला, म्हणजे हिंसा करायची नाही, कारण युद्ध आपण लढू शकत नाही, युद्ध लढून आपण जिंकू शकत नाही. आणि म्हणून जो अहिंसेचा मार्ग स्वीकारला, आणि अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांना या भारतातून पळून लावलं. आणि म्हणून या गांधीजींना जगामध्ये मान आहे, म्हणजे जी अशक्य गोष्ट आहे ती गांधीजींनी शक्य करून दाखवली. म्हणून ओबामा असं म्हणतात, म्हणजे ओबामा असे एकमेव अमेरिकेचे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचं एकमेव असं व्यक्तिमत्व आहे की जे 2 वेळेस तिथले प्रेसिडेंट झाले. म्हणजे जवळपास आपण म्हणू की ते 10 वर्ष USA प्रेसिडेंट राहिले. आणि बराक ओबामा जेव्हा 2015 साली भारतात आले होते, तेव्हा त्यांनी सांगितलं की वी नो द विस्डम ऑफ गांधी. ते म्हणाले की गांधींनी जे सांगितले की जे सगळे जे काही धर्म आहे ते एकाच झाडाच्या फांद्या आहेत किंवा एकाच गार्डनमधली सुंदर फुलं आहेत. आणि USA पण हाच वाद होता. USA देशाच्या जमिनी खूप जास्त होत्या आणि तिथं काम करायला माणसं नव्हते. तर आफ्रिका खंडातून जे निग्रो आपण म्हणतो, म्हणजे काळे दिसणारे लोक गुलाम म्हणून तिथं विकल्या जायचे आणि ते तिथं काम करायचे आणि ते तिथं राहतात. तर गांधीजींच्या लढ्यांचा आदर्श घेऊन, गांधीजींच्या लढ्यांचा अभ्यास करून त्यांचे नेते, USA निग्रोचे नेते मार्टिन लुथर किंग यांनी तिथल्या निग्रोला, गोरगरीब जनतेला, जी दिसणारी जनता काळी होती, जी गुलाम म्हणून विकली जात होती, त्यांना न्याय देण्याचं काम केलं. आणि त्यांच्यातलाच एक व्यक्ती USA सारख्या देशाचं
10 वर्ष प्रेसिडेंट होऊ शकतो म्हणून ओबामांनी गांधीजींबद्दल भारतात येऊन बोलले होते. म्हणले गांधीजी जन्मले म्हणून माझा नेता जन्मला आणि म्हणून मी USA चा प्रेसिडेंट होऊ शकतो. पण अशा गांधीजींना जयंतीला फोटो ठेवण्याऐवजी स्टेटसवर फेसबुकवर नथुराम गोडसेंचा, ज्यांनी त्या गांधींना मारून टाकलं, त्याचा फोटो ठेवण्यात आला आणि याचा माझ्यातर्फे जाहीर निषेध मी करतो. दुसरी गोष्ट आहे जरांगे पाटलांची. आता पहा ना, आपण जर महाराष्ट्रातलं वातावरण जर पाहायचं तर अतिशय म्हणजे वाईट वातावरण झालेलं आहे, ढळून निघालेलं आहे. एक तर जरांगे आहेत जे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे म्हणतात आणि हाके म्हणतात की मराठा समाजाला ओबीसीतून नको, त्यांना वेगळं कुठलं तरी आरक्षण द्या. आता हाकेंनी अशी काही वाक्य बोललेत की जे मराठा समाजाच्या विरोधातले वाक्य आहेत. जो कोणी हाकेंना मारणारा समाज असेल तर त्यांनी जे हाके चुकीचं बोललं त्याचे स्टेटस ठेवण्याची आवश्यकता नाही, कारण ते स्टेटस ठेवल्याने काय होतं की समाजामध्ये वाद होतो आणि असे स्टेटस ठेवणारे लोकांनाच आपण समाजकंटक असं म्हणतो. म्हणून कृपया अशा लोकांनी समाजकंटकाच्या कॅटेगरीमध्ये येऊ नये. त्याच्यानंतर दुसरं, ही जी दसऱ्याला जरांगेंनी जी सभा घेतली, दसरा मेळावा घेतला, त्या सभेमध्ये वंजारी समाजाच्या विरोधात जाहीरपणे वक्तव्य केलं. ते वक्तव्य काय मी ते सांगत बसत नाही. आणि बऱ्याच स्टेटसमध्ये फेसबुकवर काही लोकांनी डायरेक्ट ते टाकलं आहे. म्हणजे अशा काही लोकांनी टाकलं की ज्यांच्या गावामध्ये तो समाज म्हणजे वंजारी समाज राहतो आणि जाहीरपणे एखाद्या बरं जरांगे बोलले, ठीक आहे बोलू द्या ना, बोलले चुकून बोलले असतील, नाही तर कसं बोलले असतील बोलू द्या ना. हाकी काही मराठा समाजाच्या विरोधात बोलले, जाऊ द्या ना. तुम्ही कशाला स्टेटस ठेवता? कारण तुम्ही स्टेटस ठेवल्यामुळं तुमच्यावरचा विश्वास लोकांमध्ये राहत नाही. हे स्टेटस सगळे बघत असतात आणि भविष्यात कुठं ते तुमच्यावर ॲक्ट होत असतात, तुमच्या विरोधात जात असतात. त्याच्यामुळे अशी कृती करणं चुकीचं आहे. हाकेंना जे म्हणायचं ते म्हणू द्या, जरांगेंना जे म्हणायचं ते म्हणू द्या, परंतु त्यांचं चांगले वाक्य तुम्ही घ्या. परंतु जे चुकीचे वाक्य आहेत, ज्याच्याने समाजामध्ये वाद होऊ शकतो, असे वाक्य तुम्ही घेतले नाही पाहिजे. म्हणून या दसऱ्याला, गांधी जयंती असेल किंवा दसरा मेळावा असेल, तर याच्यामध्ये जे काही घडलं, नथुरामांचे फोटो ठेवणं असेल किंवा एखाद्या समाजाच्या विरोधात डायरेक्ट स्टेजवरती बोलणं असेल, हे कुठंतरी या महाराष्ट्रामध्ये, ह्या देशामध्ये चुकीचं घडतं आहे असं मला वाटतं आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे पाहिली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असतात तर त्याला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.